नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे. मुळातच मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा अभ्यास विद्यार्थी पहिलीपासून करत असताना हिंदी भाषेची सक्ती का करण्यात आली आहे हा प्रश्न आहे. एखादी भाषा शिकणे म्हणजे केवळ बोलता येणे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण इयत्ता 7वीतील आपण जर पहिलीच त्यांची अभ्यासक्रमातील कविता घेतली तर आपल्या लक्षामध्ये येईल कवितेचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा. मग मराठी भाषा शिकायची म्हणजे नक्की काय? एका वाक्यामध्ये उत्तरं देता आली म्हणजे भाषा शिकली का? एक ओळ आहे त्या पुस्तकामध्ये, कवितेमधील, भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. मग प्रश्न विचारला की भीमथडीच्या तट्टांना कोणत्या नदीचं पाणी पाजायचे? उत्तर येईल यमुना. पण मराठी भाषा शिकायची, कवितेचा अर्थ समजून घ्यायचा तर मुलांना भीमथडी म्हणजे काय, तट्ट म्हणजे काय आणि त्यांना यमुनेचे पाणी का पाजायचे यामागील इतिहास कळाला पाहिजे, त्या कवितेचा संदर्भ कळाला पाहिजे. तर ती भाषा मुलांपर्यंत गेली, त्याचे संदर्भ मुलांना कळले हे होईल. मग असं असताना मराठी सारखी भाषा मुलांमध्ये रुजवण्याऐवजी केवळ भाषा सक्ती, एकाऐवजी 3 भाषा शिकवण्याचा अट्टहास सरकार का करत आहे हेच न कळण्यासारखी गोष्ट आहे. कारण कोणतीही भाषा मुलांना शिकवणं इतकं सोपं काम नाही. मुळात मातृभाषेचा अभ्यासच आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये मुलांचं दुर्लक्षित झालेलं आहे. कारण इंग्रजीकडे ओढा आहे, हिंदी कार्टून्स पाहिले जातात, हिंदी चित्रपट पाहिले जातात, पण मराठी भाषा ही आपलीच भाषा आहे, आपलीच मायबोली आहे, म्हणून मराठीकडे दुर्लक्ष केलं जातं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीच्या संवर्धनासाठी, संस्कृती संवर्धनासाठी आणि भाषा विकसनासाठी प्रयत्न करावे. केवळ हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.